नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर उद्याच्या सेशनसाठी निफ्टीच्या लेवल्स कशा निघू शकतात, काय असतील, आपण ते डिस्कस करणार आहोत. तर कालचं सेशन ज्याने बघितलं असेल त्याला म्हटलं होतं की हा झोन क्रुशियल झोन आहे, हा झोन इम्पॉर्टंट झोन आहे. मार्केट 50% कडे ओपन होत असेल तर हा रेजिस्टन्स म्हणून काम करेल, डाऊन साईडला येईल. मार्केट याच्या लेवलजवळ येईल तर एक ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन आणि एक न्यूट्रल कॅन्डलचं फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळू शकतं आणि एक्झॅक्ट तेच आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आजच्या सेशनचे जर तुम्ही लेवल्स बघितल्या तर कशा वर्क झाल्या ते तुम्हाला मी एकदम फास्टमध्ये ओव्हरव्ह्यू देऊन देतो. मार्केट साधारण 1% 1.5% आसपास गॅपडाऊन ओपन झालं. गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर एक्झॅक्ट आपल्या लेवलजवळ ओपन झालं. बरं, ही ट्रेंड लाईन कशी मार्क केली? तर ट्रेंड लाईन मार्क केलेली आहे, ही तुम्ही इथं बघू शकतात. ठीक आहे, ही लाईव्ह मी ट्रेड जेव्हा बघत होतो तेव्हाची ही ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन इथं एक्झॅक्ट ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतला आणि मार्केट कुठं ना कुठंतरी त्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन अपसाईडला गेलेला आहे. आजची रॅली ही एवढी रॅली पंप रॅली आहे की डंप रॅली आहे ते पण आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर ओव्हरऑल जर सेंटिमेंट बघितलं तर आज इंट्राडे हाय ब्रेक केला. हाय ब्रेक करून मार्केटने चांगली अपसाईड मोमेंटम दिली, एम पॅटर्न तयार केला आणि मार्केटने डाऊन साईड येऊन मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. इथे जसं आपण डिस्कस केलेलं होतं की मार्केटमध्ये एक 4 ऑगस्टचा जो लो आहे तो 2025चा लो आहे, तो मार्केटने टेस्ट केला आणि मार्केट कुठं ना कुठं तरी वरती त्या लेवलला सस्टेन केला आणि ही लेवल आपल्यासाठी क्रुशियल लेवल आहे. कंटिन्युअसली मार्केट त्या झोनला सस्टेन केला आणि मार्केटने अपसाईड जाऊन एक मोमेंटम दिलेला आहे. आज जर बघितलं तर 20% आसपास, एक मिनिट आपण वीक्स पण बघू, वीक्स पर्सेंटेज नाही म्हणता येणार, पण 20-21च्या घरात आज आपल्याला इंडिया विक्स दिसतोय. ठीक आहे, तर त्याने पण एक ब्रेकआउट दिलेला आहे, तर त्याची पण एक लेवल आपण डिस्कस करणार आहोत की इंडिया विक्सने मॅक्स टू मॅक्स इंडिया विक्स जर इन केस आलाच तर एक 23च्या घरात येईल. 23च्या आसपास जर आला तर इथून एक आपल्याला आपला निफ्टीचा बॉटम आणि इंडिया विक्सचा टॉप, इथून जर इंडिया विक्स खाली आलं तर आपण एक डाऊन साईड इंडिया विक्सला आणि निफ्टीचं एक अपसाईड बॉटम तयार होऊन मार्केट अपसाईड जाऊ शकतो, अशी पॉसिबिलिटी बघायला मिळते. आजचं सेशन जर बघितलं तर आजच्या सेशनमध्ये मार्केटमध्ये 2 लेवल्स इम्पॉर्टंट होत्या. पहिली आहे तुमची 24,000 आणि दुसरी आहे तुमची 25,000. ह्या 2 लेवल इम्पॉर्टंट होत्या. ह्या कशा काढल्या होत्या? ते पीसीआर कॅल्क्युलेशननुसार काढल्या होत्या. तर त्या पीसीआर कॅल्क्युलेशनचा एक्सेल शीट मी तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण डेटावर पण डिस्कस करू. आता ह्या ओव्हरऑल ज्या आहेत त्या आपण लेवल सगळ्या कट करून टाकू, त्यांचं आपल्याला काही काम नाही आहे. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जे डिस्कस करतो ते वन डेच्या टाइम फ्रेमवर आपण जर बघितलं तर वन डेच्या टाइम फ्रेमवर न्यूट्रल कॅन्डल तयार झालेली, बॉटमला तयार झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हिचा हाय आणि हिचा लो सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार आहे. ज्या साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला आपल्याला एक टार्गेट अप साईड, एक टार्गेट डाऊन साईड आपल्याला बघायला मिळू शकतं. मॅक्स टू मॅक्स चान्सेस आहेत मार्केट 25,000ची लेवल एक टेस्ट करेल. 25,000 वरून एक स्ट्रॉंग रिजेक्शन आपल्याला बघायला मिळू शकतं. जर ते रिजेक्शन कंटिन्युअसली इथंपर्यंत आलं तर एक डबल बॉटमचा फॉर्मेशन आणि आपला हा 2026चा एक बॉटम आणि कुठं ना कुठं तरी मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. असे चान्सेस आहेत मार्केटमध्ये, असं व्हायला पाहिजे. ठीक आहे, जर इन केस हे आपलं अनालिसिस आहे आपल्या टेक्निकलच्या चार्टच्या नुसार, वॉर कंटिन्यू चालू राहिला, 3-4 वीक्स काहीतरी सांगितले डोनाल्ड ट्रम्प यांनी, हा चालू राहिला असं किंवा लॉंग लाईफ पण राहू शकतो, जास्त वेळ पण राहू शकतो, तर ते कंडिशन थोडी खराब राहू शकते. पण टेक्निकलच्या याच्याने आपल्याला ऑलरेडी जर बघितलं तर हे बघा, ऑलरेडी जर बघितलं तर मार्केटकडे एक ट्रेंड लाईन होती, राईट, ही एक ट्रेंड लाईन होती. मार्केटकडे ही ट्रेंड लाईन कंटिन्युअसली मार्केट जात होतं वरती, बरोबर. आपण आता सध्याला ह्या 3 बॉटम आपण टच करू. मार्केटकडे या ठिकाणी एक लिक्विडिटी होती, मार्केटकडे ह्या ठिकाणी लिक्विडिटी होती, ह्या ठिकाणी लिक्विडिटी होती. ही लिक्विडिटी कोण ग्रॅप करणार होतं? बियर, राईट. मग बियरने आता ही लिक्विडिटी ग्रॅप करून सोडलेला आहे, विषय संपलेला आहे आता. ठीक आहे, कारण ही लिक्विडिटी होती, ही लिक्विडिटी आता मिळालेली आहे. बघून घ्यायचं तुम्हाला, एक वीक पण दिसेल जी लिक्विडिटी ग्रॅपसाठी कामात असते किंवा आपण तिला लिक्विडिटी स्वीप असं म्हटलं जातं. तर फार चान्सेस असेच आहेत की मार्केटमध्ये एक आता ही जी स्ट्रेट रॅली आलेली ना, ही थोडी मार्केटला, म्हणजे मार्केटमध्ये अशी स्ट्रेट रॅली येत नाही, राईट. तर मार्केटला थोडा एक पुलबॅक देणं इम्पॉर्टंट आहे. 25,000ची लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करेल. हा, भले तो सेल होईल कारण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट सेल आहेत, तर हा सेल होऊ शकतो. पण मार्केटला कुठं ना कुठं तरी अपसाईड जाणं महत्त्वाचं राहणार आहे, जरी त्याला खाली यायचं असेल तर. तर हे तुमचं एकदम सिंपल प्रिडिक्शन होतं. आता ह्यामध्ये आपण डिस्कस करू की मार्केटमध्ये 15 मिनिटावर किंवा 1 तासावर आपल्याला काय बघायला मिळतंय. जर 1 तासावर आलो तर 1 तासावर तुम्हाला बघायला मिळते, ठीक आहे, 1 तासावर एवढी काही प्राइजेक्शन नाही, आपण 15 मिनिटाला येऊ. 15 मिनिटाला एक चॅनल पॅटर्न तयार होतोय. इन केस मार्केटने या चॅनल पॅटर्नला जर कंटिन्युअसली ट्रेड केला तर मार्केटमध्ये आपल्याला एक रॅली बघायला मिळू शकते, एक अपसाईडला, बरोबर. म्हणजे कुठं ना कुठेतरी चॅनलच्या डाऊन साईडला आलं तर मार्केट अपसाईडला जाईल, अपसाईडला गेलं डाऊन साईडला. म्हणजे चॅनल पॅटर्न हे बॉलिंजर बँड सारखं काम करत असतं, राईट. तर हे चॅनल पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतं. लेवल्स इम्पॉर्टंट आहेत, लेवल महत्त्वाचे आहेत. यामध्ये एक ऑब्झर्वेशन घेतं,
ॲव्हरेज प्राईस. ॲव्हरेज प्राईस आपण कॅल्क्युलेट करत असतो. ॲव्हरेज प्राईसनुसार आपण डिस्कस करत असतो की गॅप अप होईल का गॅप डाऊन होईल. पण सध्या वॉरची सिच्युएशन आहे म्हणून आपण गॅप अप गॅप डाऊन आपण डिस्कस करत नाही. पण गॅप अप होण्याचे चान्सेस उद्या राहू शकतात. ठीक आहे. सिच्युएशन खराब कशी आहे काय आपल्याला माहीत नाही. राईट. सिच्युएशन काय होणार आहे कशी होणार आहे आपल्याला माहीत नाही. पण ॲव्हरेज प्राईसनुसार आपल्याला डिस्कस करणं महत्त्वाचं आहे की ॲव्हरेज प्राईस चालतं आहे का नाही चालतं आहे ही स्ट्रॅटर्जी. तर आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे की उद्याचं सेशन गॅप अप होऊ शकतं. भले ते गॅप अप होऊन एक सेल ऑफ देऊ शकतं. पण एक गॅप अप पॉसिबल आहे ॲव्हरेज प्राईसनुसार. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर एक एक्झॅक्ट आपल्याला एक ट्रेंड लाईन ट्रेंड लाईन एक चॅनल पॅटर्न दिसते. चॅनल पॅटर्नमध्ये जर इन केस मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं तर मार्केट चॅनल पॅटर्नमध्ये ट्रॅव्हल करायला पाहिजे. मार्केट गॅप अप ओपन झालं चॅनल पॅटर्नच्या आतमध्ये जर येईल तर चॅनल पॅटर्नचा सपोर्ट घेऊन मार्केट परत चॅनल पॅटर्नमध्ये कंटिन्युअसली ट्रेड करायला पाहिजे. जर इन केस मार्केटने गॅप अप ओपनिंग केली तर मार्केटने आजचा हाय किंवा आजचा क्लोज यामध्येच मार्केटने राहायला पाहिजे. राईट. मार्केटमध्ये उद्यासुद्धा एक ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन होऊ शकतं. राईट. आजच्या सेशनच्या हाय आणि लो या दोघांच्या मध्ये जर मार्केट राहून गेलं तर उद्या ग्रीन फॉर्मेशन होऊ शकतं. चान्सेस व्हेरी हाय आहेत ग्रीन फॉर्मेशनचे. ठीक आहे. तर कारण प्रोची पोझिशन चांगल्या पद्धतीने वाढत आहे. तर हा चॅनल पॅटर्न ड्रॉ करून ठेवा. या चॅनल पॅटर्नमध्ये मार्केट कसं ट्रेड करते ते बघणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण ऑलरेडी मार्केटकडे थोडे गॅप आहेत. राईट. मार्केटकडे हा गॅप आहे, हा स्पेस पडला आहे, हा स्पेस मार्केटने फिल करायला यायला पाहिजे. जर इन केस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं परत जर आज सारखी दोन दिवसासारखी जर सिच्युएशन राहिली तर मार्केट जर समजा परत एक गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटकडे एक लास्ट सपोर्ट झोन राहणार आहे आपला 50%चा फीब रिट्रेसमेंट. 50%ची जर लेवल इन केस ब्रेक झाली तर 5 मेचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. 5 मेचा लो आपल्याला बघायला मिळू शकतो. तो टेस्ट होताना आपल्याला दिसेल. इन केस हा जर लो टेस्ट होऊन जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये एक थोडा पॅनिकनेस तयार होऊ शकतो. 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवर आलो तर 5 मिनिटामध्ये आपण काल डिस्कस केलेलं होतं. हे बघा कालच्या सेशन जर बघितलं असेल त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं होतं एकदम प्रॉपर की मार्केट ओपन होऊ द्या. मार्केट ओपन झाल्यानंतर डाऊन साईडला ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये एंट्री करू नका. मार्केटमध्ये अप साईडला एंट्री करा. मार्केटने फर्स्ट टार्गेट दिलं. सेकंड टार्गेटने मार्केटने परत एकदा इंट्राडे जो 5 मिनिटाचा लो होता तो मार्केटने ब्रेक केला. एक हॅमर बनवली परत एक तुम्हाला अपसाईड रॅली दिली. ठीक आहे. मग मार्केटमध्ये तुम्ही इथं बघा आता पुढे आलो. आता पुढे आलो. सगळ्यांना माहिती आहे की इथं एक ट्रॅप झालेला आहे आणि हा डब्ल्यू पॅटर्न आहे. मोस्ट ऑफ केसेसमध्ये लोक इथं बाईंग करायला आले आणि मार्केटने त्यांचा एसएल हिट केला आणि मार्केट परत अपसाईडला गेलं. परत डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन झालं आणि मार्केटने एक रिव्हर्सल दिला. मार्केटने थोडा सस्टेन इथं तर कळून गेलेलं होतं की मार्केट डाऊन साईडला प्लॅन करणार नाही. ठीक आहे. कारण ऑलरेडी मार्केटने खाली लो ब्रेक केलेलं होतं पण मार्केट खाली गेलेलं नाही आहे. राईट. तर इथे एक चान्सेस होते की मार्केट अपसाईडला जाईल आणि मार्केट गेलेलं सुद्धा आहे. तर हे सिंपल अनालिसिस ठेवत चला. काही जास्त त्याला हे करायला काय म्हणता येईल त्याला जास्त कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाही. तर इंट्राडे हाय जो होता तो मार्केटने डायरेक्ट ब्रेक केला म्हणून आपण तिथे इंटरेस्टेड नव्हतो. ठीक आहे. हे बघा नाही सॉरी डायरेक्टने ब्रेक केला. मार्केटने तर सस्टेन केलंय मग ब्रेक केलंय. मग ब्रेकआउट असतो व्हॅलिड ब्रेकआउट. ठीक आहे. मार्केटने रेजिस्टन्सला टेस्ट केलंय आणि मार्केट कंटिन्युअसली तिथं रेंज बनवत असेल आणि ब्रेकआउट करत असेल तर मग आपण एक टार्गेट अपसाईडला बघायला आपल्याला दिसत असतं. आता याच्यामध्ये आज विषय असा होता की मार्केटमध्ये ना व्होलॅटिलिटी खूप जास्त होती. म्हणजे ना जेव्हा मी 300चा प्रीमियम चेक केला. ठीक आहे. ॲट द मनीचा 300 रुपयाचा प्रीमियम चालू होता. तेव्हा ह्या कॅन्डलमध्ये तो 300 म्हणजे एक सिंगल असं अपसाईड मोमेंटम येतो ना तेव्हा तो प्रीमियम 4 ते 5 रुपयाला वाढत होता. म्हणजे तो लगेच 0.4 डायरेक्ट 0.7 लगेच 0.5 म्हणजे एकदम फास्ट अशी मोमेंटम होत होती जी तिला आपण विक्सच्या नुसार आपण ते बघत असतो. ठीक आहे. आता जर एक्झॅक्टली जर बघितलं तर गिफ्ट निफ्टी जर आता बघितलं तर आपल्याला एक 0. म्हणजे साधारण 1%च्या आसपास आपल्याला रॅली दिसते गिफ्ट निफ्टीमध्ये अपसाईड मोमेंटमची. ठीक आहे. आता ही सेलिंग कशी आहे बाईंग कशी आहे ते आपल्याला बघणं महत्त्वाचं राहणार आहे. ठीक आहे. तर आता आपण एकदा थोडं डेटा बघून घेऊ काय म्हणतो डेटा. रिफ्रेश करून जर आलो तर रिफ्रेश करून आल्यानंतर आपल्याला दिसतं इथं मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाची नाही दिसत आहे एवढं काय मोठं आपल्याला इथे गोष्ट दिसत नाही आपल्याला पीसीआर कॅल्क्युलेशनवर आपण ते चेक करू. ठीक आहे. तर आज साधारण 385 पॉईंटची गॅप डाऊन ओपनिंग झाली 500 पॉईंटची आणि मार्केट रिव्हर्स होऊन गेलं. ठीक आहे. नंतर आलो आपण गिफ्ट निफ्टीमध्ये जर बघितलं तर ही वेबसाईट तुम्हाला माहित नसेल तर एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. आता इथं दिसेल तुम्हाला 38 पॉईंटचा एक आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसते 24,599च्या आसपास. राईट. तर लेट्स सी बघू उद्याचं सेशन सकाळी 8-8:30ला कसं काय मार्केट ओपन होतं काय होतं काही नाही आपल्याला ते बघणं महत्त्वाचं राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आयटी सेक्टरने चांगला आज परफॉर्म केलेला आहे. ठीक आहे. 0.11% आहे पण ठीक आहे मार्केटमध्ये एक सस्टेनेबल एक बेस तयार होतो आयटीमध्ये आणि एक अपसाईड मोमेंटम येऊ शकते एकदम फास्ट. त्यानंतर आपण जर आलो होतो FIDIचा डेटा आपण याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे कसा रेड करायचा काय रेड करायचा ते सुद्धा आपण कालच्या सेशनमध्ये डिस्कस केलेलं होतं. आजच्या सेशनमध्ये पण आपण थोडंफार डिस्कस करून घेऊ. FI फ्युचरमध्ये बिअरिश आहेत. ठीक आहे. मार्केटमध्ये चेंज झालेला आहे त्यांचा मायनस म्हणजे याच्यामध्ये ह्या पोझिशन ॲड झालेल्या आहेत. ठीक आहे. बाकी थोडा ठीक. आता इथं आलो कॉल ऑप्शनमध्ये त्यांनी बघितलं की 79,182 समथिंग एवढा तो नेट त्यांचा आज मायनस आहे. म्हणजे कॉल ऑप्शन ते सेल करून गेलेले. कॉल ऑप्शन सेल करणं म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा. पुट ऑप्शनमध्ये ठीक इथं पुट ऑप्शन पण बाईंग झालेली आहे.
त्यानंतर खाली आलो, प्रोने काय केलेलं आहे, आज इंडेक्समध्ये बाईंग केलेली आहे. प्रोच्या ह्या पोझिशनमुळे मार्केटमध्ये एक बाईंग आलेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर प्रोने काय केलेलं आहे, पुट ऑप्शन म्हणजे पुट राईट केलेला आहे, पुट सेल केलेला आहे. पुट सेल करणं म्हणजे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कॉल ऑप्शन त्यांनी सेल केलेला आहे बघा, कॉल पण सेल केलेला आहे, पुट पण सेल केलेला आहे. मार्केट रेंज बाउंड आहे, राईट झालं आहे रेंज बाउंड. 24,400 24,500 या दोन लेवलमध्ये मार्केट रेंज बाउंड होता आज. त्यानंतर घटिया सोच क्लायंट काय केलेलं आहे, कॉल ऑप्शन बाय करून गेला आहे, इंडेक्समध्ये बाईंग केले, स्टॉक्समध्ये बाईंग केले, इंडेक्स फ्युचरमध्ये बाईंग केले. पुट ऑप्शन सेल केला आहे, म्हणजे मार्केट वर जाणार यांना वाटतंय आणि मार्केट उद्या गॅप डाऊन किंवा गॅप डाऊन नाही जरी झालं, गॅप अप जरी झालं, फ्लॅट जरी ओपन झालं, गॅप डाऊन जरी झालं, तर ओव्हरऑल सेंटिमेंट मार्केटमध्ये डाऊन साईडला आहे. जर इन केस मार्केटमध्ये ह्या लोकांनी जर बाईंग केली, प्रोने जर बाईंग केली, तर मग कुठं ना कुठं तरी एक आपल्याला पॉझिटिव्ह सेंटिमेंट बघायला मिळू शकतो. तर एकदा हा डेटा बघा, हा 2 तारखेचा आहे, हा 3 तारखेचा आहे, हा आजचा आहे. ठीक आहे, यामध्ये बघितलं तर मार्केटमध्ये प्रोने 9% बाईंग केली, नंतर 5% बाईंग केली आणि आजच्या दिवशी 14.20% बाईंग केली, म्हणजे 54च्या घरात ते चालले गेलेले. जेवढा मार्केट खाली राहील तेवढं प्रो बाईंग करेल आणि मार्केटला अपसाईड नाही. मार्केटकडे 13% आहेत FII कडे, मार्केटकडे त्यांना विकायला चान्सेस नाही आहेत. 13%च उरलेलं आहे त्यांच्याकडे, ते मार्केटला एवढं खाली आणू शकत नाही. आता पॉसिबल चान्सेस फार कमी आहेत, कारण ऑलरेडी तुमच्याकडे आज DIIsने थोडं मार्केटमध्ये पॅनिकनेस तयार केलेली आहे. ठीक आहे, 3%च्या आसपास त्यांनी एक विकलेला आहे. 73वरची पोझिशन त्यांनी 69वर आणलेली, पण ठीक आहे, हरकत नाही. हे प्रोच्या आपल्या या डेटावरून आपल्याला पॉझिटिव्ह एक सेंटिमेंट दिसते. जर आपण आलो पीसीआरवर जर बघितलं तर पीसीआरवर 25,000 उद्याची लेवल सुद्धा महत्वाची आहे, 24,000ची लेवल इम्पॉर्टंट आहे. 24,000 आणि 25,000 ही रेंज मार्क करून ठेवा. मार्केट याच्यामध्ये कन्सोलिडेट करू शकतं, मार्केट याच्यामध्ये राहू शकतं. यामध्ये विक्सचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, याचा स्क्रीनशॉट असू द्या मित्रांनो. याच्यामध्ये विक्सचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. मार्केट जेव्हा 12 आणि 13 म्हणजे विक्स 12 आणि 13 मध्ये असतं तेव्हा स्टेबल मार्केट असतं, 13-16 मध्ये असतं तेव्हा नॉर्मल असतं, 17-20 मध्ये असतं तेव्हा अलर्ट असतो आणि 20 आला की हाय फिअर असतो, बिग मोमेंटम येऊ शकतो. जेव्हा इंडिया विक्स डाऊन साईडला येईल ना, तर आपल्या मार्केटमध्ये म्हणजे निफ्टीमध्ये एक अपसाईड रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. याचा स्क्रीनशॉट असू द्या. यामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला कॉल रायटिंग झालेली 24,000वर. हे बघा, इथं तुम्हाला दिसेल स्ट्रॉंग सपोर्ट, स्ट्रॉंग रेजिस्टन्स, राईट. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी इथं बघणं महत्त्वाचं राहणार आहे. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर इकडं तुम्हाला दिसेल थोडं बुलिश, इथं बी तुम्हाला एक थोडं बुलिश आणि बाकी ओव्हरऑल पूर्ण बिअरिश. म्हणजे जर बघायला गेलं तर 24,650, 750 आणि एक आलं तुमचं 800, या 3 लेवलवर मार्केट रिस्पेक्ट करेल अपसाईड मोमेंटमसाठी. या ठिकाणी मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम होऊ शकतं आणि मार्केटमध्ये ऑलरेडी एक बेस तयार होऊन गेलेला आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर ऑलरेडी बुलिश साईड आपल्याला दिसते आणि 24,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला मिळेल. तर ओव्हरऑल हे आपलं निफ्टीचं ॲनालिसिस होतं. यामध्ये अजून काही वेगळं सांगू शकतो का मी? सांगू शकतो. ठीक आहे, बिअरिश आपल्याला ट्रेड दिसतोय का? कारण हे बघा, ही पोझिशन चेक करा, राईट, ही पोझिशन चेक करा, राईट, ही पोझिशन चेक करा. यामध्ये काय दिसतंय, फ्युचरमध्ये तर त्यांनी सेल केलेलाच आहे, पण FIIने सी पण सेल केलेला आहे आणि पी बाय केलेला आहे. पी बाय केला जसं आपण तिकडं बघितलं. तर हे ओव्हरऑल सेंटिमेंट जे असतं ना, हे बिअरिश साईडचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला बुलिश दिसतोय, याचा अर्थ हा बुलिश कशामुळे दिसतोय? कारण इथं मायनस साईन नाही. इथं मायनस साईन आला म्हणजे हा पुट त्यांनी राईट केलेला आहे, म्हणजे मार्केटला एक सपोर्ट भेटतोय आणि मार्केट अपसाईड जाईल. ह्या ठिकाणी पुट रायटिंग असते. कॉल रायटिंग काय असते? या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, इथं कॉल रायटिंग होते, म्हणजे इथून मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, या सिनेरिओमध्ये तुम्हाला एक दिसतं आहे, फ्युचर जर सेलमध्ये आहेत, सी जर सेलमध्ये आहेत, पुट जर बाय आहेत, तर मार्केट कुठं जाणार? कमेंटमध्ये सांगा. आपल्याला ग्रीन, हा जो ग्रीन आहे समरी, ग्रीन जी आहे ती इम्पॉर्टंट असते. ऑरेंज समरी सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे, तिच्यामध्ये पण आपल्याला बिअरिशच दाखवतोय. बिअरिश साईडला आपल्याला ट्रेड पंच करायला, म्हणजे उद्याचं सेशन जरी इन केस मार्केट अपसाईडला गेलं तर सेल ऑन राईटच्या कंडिशनमध्ये मार्केट राहू शकतं. बायस आपले थोडे बिअरिशच राहणार आहेत, भले ते सेकंड हाफमध्ये अपसाईड जाईल किंवा फर्स्ट हाफमध्ये अपसाईड जाईल, डाऊन साईड येऊ शकतं मार्केट. ओके, चलो गाइस, ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. जेवढं मला कव्हर करता येतं तेवढं मी नक्कीच कव्हर करत असतो. कुठल्याही पद्धतीचं आपण जास्त हार्ड आणि फास्ट आपण करत नाही, सिंपल, जसं सिंपल ठेवता येईल तसं सिंपल ठेवत असतो. तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करत चला. जास्त मोठे ट्रेड घेऊ नका, सिंपल ट्रेड घेत चला. जास्त डोकं लावत नका, तो सिंपल लॉजिकने नुसार काम करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त प्रॉब्लेम निर्माण होत नाही. आजचा क्लोज आणि आजचा हाय इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी, ते चेक करा. ठीक आहे, चलो गाइस, ठीक आहे, बाय बाय.